नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता सगळेजण जेवायला बसलेले असतात, परंतु कमळी मात्र विचारत असते। त्यावरती राजन कमळीला विचारतो की काय झालं, तू कसली विचार करत आहे। त्यावरती कमळी म्हणते की मला जेवायची इच्छा नाही। तर राजन म्हणतो की अगं असं कसं चालेल, उपाशी झोपायचं नसतं बाळा, तुला दुसरं काही खायचं आहे का। त्यावर लगेच आता कमळी उठते। राजन पुन्हा विचारतो की काय झालं कमळी। कमळीच्या डोळ्यात पाणी येते। कमळी म्हणते की मला जेवण नाही जाणार। त्यावरती आता लगेच अनिका मात्र अगदी बघून हसत असते। असे बोलून कमळी मात्र आता डायरेक्ट रूम मध्ये निघून जाते। राजनला वाईट वाटतं की कमळीला काय झालं असेल, परंतु अनिका कामिनी यांना तर खूप हसायला येतं। त्यावरती कामिनी हसून म्हणते की याला म्हणतात की भिकाऱ्यातील वकारी, कारण ज्याला चांगलं खाण्याची सवय नाही तर त्याला चांगल्या अन्नाची किंमत काय कळणार। इतकं चांगलं खाण्याची तिला सवय नसेल, त्यामुळे आता त्या सुजाताला म्हणतात की तिला एखादी शिळी पोळी असेल तर द्या, अगदी मटापटा खाईल, तिला त्याची सवय असेल। आता रागिणीला सुद्धा हसू येतं आणि आता राजन हे सर्व बघून लगेच रागाने उठतो आणि कमळीकडे रूम मध्ये जातो। त्यानंतर आता इकडे निंगीला सुद्धा कमळीची खूप आठवण येत आहे आणि इकडे कमळी सुद्धा निंगीशिवाय काही जेवायला तयार नसते आणि आता निंगी तर खूप रडत आहे, तिच्या डोळ्यात अगदी खूप पाणी आहे। त्यावरती तेथे बंड्या येतो। बंड्या म्हणतो की निंगे काय झालं, अगं कशातच तू जेवायला सुद्धा तयार नाही, नक्की काय कसला विचार करत आहे। त्यावरती मात्र आता लगेच निंगी म्हणते की हे बघ बंड्या, माझं कशातही मन लागत नाही। हे बघ मी मात्र मुंबईत का शिकायला आले, येथे कमळी आली म्हणून तिच्या सोबत आले, मी एकटी यायला तयार नव्हते। आणि हे बघ मी तिला विचारल्याशिवाय काही करत नाही। हॉस्टेलची खोली सुद्धा आहे तर ती सुद्धा मी तिला विचारल्याशिवाय काही आवरत नाही। अभ्यास सुद्धा मी तिला विचारल्याशिवाय करत नाही। नक्की आता तू सांग, मी तिला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही। आणि हे बघ काल मात्र कमळी ही डब्बा घेऊन खोलीवर आली होती आणि तिने खोली सुद्धा आवरली। आणि हे बघ मला माहिती आहे की तिला रोज इथे यायला नाही जमणार आणि ती रोज रोज नाही येऊ शकत, परंतु बंड्या अरे मी काय करू रे। अरे लहानपणापासून मात्र मी तिच्या मागे मागे अगदी फिरत होते, अगदी जे काही ती करेल ते करत होते। तिने जर मला विहिरीत उडी मारायला सांगितली तर मी लगेच विहिरीत उडी मारायचे। आणि हे बघ आता मात्र ती खूप मोठ्या घरात गेली, याचा मला खूप आनंद तर आहे, परंतु बंड्या खरंच मी तिला खूप मिस करते रे। म्हणून आता निंगीच्या सोबत कमळी नाही तर कमळी लगेच आता तिला इतकी आठवण येते आणि ती अगदी वेडीपिसे होते आणि म्हणते की बंड्या आता इथून पुढे मला सुद्धा इथे नाही राहायचं, आता मी गावाकडे जाते। आता हे ऐकून बंड्या म्हणतो की काय ग निंगी, अगं वेडी झाली आहेस का तू, गावाला परत जाऊन तू काय करणार आहेस। अगं तुझं इथे ऍडमिशन झालेलं आहे आणि शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे। त्यावरती निंगी म्हणते की अरे निंगी तर कमळीसाठी खूप जास्त महत्वाची आहे। आणि हे बघ सगळी लोक म्हणतात की आता माणूस एकदा श्रीमंत झाला की जवळच्या व्यक्तींना विसरत असतो, खरं तर मग माझी कमळी मला विसरणार तर नाही ना। आता इकडे कमळीला सुद्धा निंगीची फार आठवण येते, म्हणून ती बाहेर निघून येते न जेवता। राजन तिच्या मागे येतो आणि विचारतो की काय ग कमळी काय झालं, तू अशी न जेवता का आलीस, कसला विचार करतेस, तुला परत कोणी त्रास दिला का, कोणी काही बोलले का, की या घरचं तुला जेवण नाही आवडलं, सांग ना बाळा काय झालं। त्यावरती मात्र आता कमळी म्हणते की तसं काही नाही काका। तर आता राजन म्हणतो की हे बघ कमळी, तुझ्या डोळ्यातील जे पाणी आहे ते त्यावरून मला समजते, आपण मात्र बाप लेक आहोत, त्यामुळे तू माझ्याशी सुद्धा खोटं बोलणार का। त्यावरती मात्र आता कमळी म्हणते की हे बघा काका, मी अर्धी येते आहे आणि आता अर्धी तिकडे, कारण मला निंगीशिवाय नाही करमत, माझं खरंच इथे मन नाही लागत। आणि कमळी आणि मी गाव सोडून इकडे दोघी सोबत आलो, परंतु खरंच मला इकडे अगदी तिच्याशिवाय मनच लागत नाही। त्यावरती मात्र आता राजन म्हणतो की हे बघ आपण मात्र निंगीला इकडे आणूया, किंतु हे बघ आता आपण जो प्लॅन केलेला आहे तर तो फिसकटण्याची भीती वाटते बाळा। बघ निंगी आता अल्लड आहे आणि निंगी जर एखादी गोष्ट अगदी बोलून बसली तर मात्र आपल्याला सावरणं खरंच खूप कठीण जाईल। त्यावरती मात्र कमळी म्हणते की नाही काका, ती जरी अल्लड असले का नक्की पण तिला कुठे काय बोलायचं कुठे काय बोलायचं नाही हे तिला कळतं। आणि तुमचं सुद्धा आता खरंच खूप रिस्की काम आहे, इतकी मोठी रिस्क घ्यायला आपण नकोय। आणि एकदा की तुमचं काम झालं तर मात्र मी कमळीकडे जाते परत, ती मग सगळं काही नीट होईल। आणि काका तुम्ही आजींच्या नातीला शोधतात ना, त्यामुळे मात्र आता ठीक आहे मी जाते झोपायला, असे बोलून आता कमळी जायला निघते। तर राजन म्हणतो की हे बघ कमळी काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल। त्यावरती राजन आता परमेश्वराला आपल्या मनात म्हणतो की खरंच ही मुलगी आमच्यासाठी किती सहन करते आणि खरंच काय माहिती की हिच्याशी आमचं नातं काय असेल। त्यावरती आता
इकडे निंगीला काही अजूनपर्यंत झोप लागत नसते आणि निंगी म्हणते की अगं कमळे तू का सोडून गेली? आता जसा मासाही इतका पाण्याविणी तडफडत असतो तशी माझी अवस्था झालेली आहे, म्हणून निंगी आता ढसाढसा रडत आहे. आणि तेवढ्यात आता बंड्या निंगीला आवाज देतो आणि निंगे बाहेर ये असं म्हणतो. निंगी धावत बाहेर येते. तिला असं वाटतं की कमळे आलेली आहे आणि ऋषी सरांना बघून आता निंगी म्हणते की काय ऋषी सर तुम्ही? ऋषी म्हणतो की हो, कारण मला बंड्याने फोन केला होता इकडे बोलवायला आणि तू जेवलेली नाही नीट असे मात्र तो म्हणत होता. नक्की काय झालं निंगी? चल आवर बरं आपण आईस्क्रीम खायला जाऊयात. त्यावरती निंगी म्हणते की नकोय. त्यावरती आता लगेच ऋषी विचारतो की म्हणजे तू चक्क आईस्क्रीमला सुद्धा नाही म्हणतेस? ऋषी म्हणतो की चल आपण कमळीला विचारूयात. आता कमळी म्हणल्यानंतर निंगीचा चेहरा लगेच खुलतो आणि ती म्हणते की नक्की विचारूयात. आणि आता ऋषी फोन करतो तर राजन फोन उचलतो आणि राजन काकांना मात्र कमळी आहे का असं विचारतात. राजन म्हणतो की नुकतीच ती झोपलेली आहे, आज मात्र आम्ही खूप मजा केली त्यामुळे आता खूप खुश आहे. आता निंगी विचारते की राजन सर कमळी तिकडे खुश आहे का? राजन म्हणतो की ती खुश आहे आणि उद्या मात्र मी तिला जॉगिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे आणि येत्या दोन तीन दिवसात मात्र तिच्यासाठी पासपोर्ट सुद्धा साठी जायचं आहे, कारण तिला परदेशात फिरायला जाईन ती नक्की. आणि तुला तर माहिती आहे निंगी तिला सगळ्या गोष्टीचा किती उत्साह असतो. त्यावरती आता निंगी विचारते की राजन सर ती माझ्याबद्दल काही बोलत होती का? त्यावरती मात्र राजन म्हणतो की हो ती बोलत होती. मगाशी जेवतानाच तिने तुझी आठवण काढली होती, थोडीशी नाराज होती आणि आता मात्र ती असे म्हणाले की तिला निंगी हवी होती. त्यावरती निंगी विचारते की ती उपाशी नाही ना झोपली? त्यावरती राजन म्हणतो की ती म्हणाली होती की तिला भूक नाही म्हणून, परंतु मीच तिला जबरदस्तीने जेवायला लावलं. तिच्या आवडीची खीर बनवली होती त्यामुळे ती आता पोटभर जेवली आणि आताच कुठे तिचा डोळा लागला. उद्या तुम्ही कॉलेजमध्ये नक्की भेटताल ना? बरं ठीक आहे, खूप उशीर झालेला आहे, झोपा आता, ठेवतो फोन. त्यावरती आता निंगी म्हणते की हो आणि ती ऋषी सरांना आणि बंड्याला सुद्धा आराम करायला जायला सांगते. मी सुद्धा येतो. त्यावरती ऋषी म्हणतो की अगं काय करतेस निंगी असं? आपण तर आईस्क्रीम खायला जाणार आहोत. तिचं काही मन नाही. निंगी म्हणते की नाही, आपल्या माणसातील जो काही सोबतचा गोडवा आहे तर तो इतर कुठल्याही आईस्क्रीम मध्ये नाही मिळत आणि तो फक्त मात्र तो माणूस सोबत असल्यानंतरच आता अनुभवायला येतो. कमळीशिवाय मला आईस्क्रीम काय पण काहीच गोड लागणार नाही असे बोलून निंगी आज झोपायला जाते. बंड्या आणि आता ऋषी एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर मात्र आता इकडे निंगी झोपायला येते आणि तिला कमळीची सारखी आठवण येते. तिचा शेजारी आता कमळी झोपत असते पण आज मात्र कमळी तिकडे असल्यामुळे काही आता ती तेथे नसते, म्हणून आता कमळीला निंगीला झोप लागत नसते. ती खूप रडत असते. निंगी आता स्वतःला म्हणते की कमळी तू खूप मोठी झाली, मला सोडून तू जेवायला लागलीस. तर तिच्या आठवणीत येथे उपाशीच राहिलो. आता ती मस्त फिरायला जाणार, जॉगिंगला जाणार आणि कमळी तू इतकी बदलशील असं मला वाटलं नव्हतं, म्हणून निंगी आता खूप रडत असते. निंगी आता खाली डोकं टेकवते आणि म्हणते की कमळे काय ग, काय झालं, तू असं का वागलीस माझ्याशी? इतकी परकी झाले होतेस का मी? एकतर मला तुझ्याशिवाय झोप येईना आणि तू तिकडे निवांत झोप. तुम्हाला इथे रडायला सोडलेलं आहेस का? तुम्हाला तुझ्या सोबत घेऊन जाऊ नकोस, परंतु हे बघ माझ्या मनासंग तरी बोल ना कमळे, मला तुझी खरंच खूप आठवण येते ग आणि मला असं एकटीला सोडू नको कमळे. त्यानंतर आता कमळी मात्र तिच्या शेजारी येते आणि शेजारी मात्र आता निंगीची ती अगदी अवस्था बसून बघत असते. तेव्हा आता निंगी ह्या अंगावरून त्या अंगावर झोपत असते आणि जेव्हा आता मागे आता इकडे तोंड करते तर बघते तर काय, आता मात्र मला कोण आहे असं म्हणता म्हणता ती मात्र आश्चर्याने कमळीकडे बघत असते, कारण कमळी तिच्या मागे ज्या आथरुणावर झोपत आहे तर तेथे येऊन झोपलेली आहे. निंगी मात्र आता डोळे अगदी मोठे करून बघत असते आणि भूत भूत म्हणून खूपच निंगी घाबरते. त्यावरती कमळी हसते आणि म्हणते की निंगे अगं मी आहे कमळी. तेव्हा आता निंगी लगेच कमळीला घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असते. तेव्हा आता कमळी म्हणते की निंगे काय झालं, तू वेडी आहेस का? अगं तुम्हाला इतकं जीव लावते आणि रडतेस कशाला? निंगी म्हणते की काय ग नकटे, अगं तू मला रडायला लावतेस, मला सोडून गेलीस आणि माझी आठवण तुला येत नाही का? त्यावरती कमळी म्हणते की निंगी अगं असं काही नाही, हे बघ तू माझा जीव आहे, तू माझी धाकटी बहीण आहेस की नाही? हे बघ जसं तुला अगदी माझ्याशिवाय करमत नाही तसे मला सुद्धा तुझ्याशिवाय नाही करमत. तेव्हा आता निंगी कमळीला विचारते की तू येथे केव्हा आलीस? त्यावरती ऋषी हसतो आणि म्हणतो की मी सांगतो. तेव्हा लगेच आता ऋषी त्यांच्याजवळ येऊन बसतो आणि हे बघ निंगे जेव्हा तू राजन काकांशी बोलत होती तेव्हा मी कमळीला घेऊन आलो. त्यावरती निंगी म्हणते की मी राजन सर जे काही बोलत होते ते. त्यावरती कमळी म्हणते की अगं हे बघ मीच राजन सरांना मात्र तुझी चेष्टा करायला सांगितली होती आणि त्यांनी सुद्धा केली.
हे बघ निंगे, मला सुद्धा एक गोष्ट कळली की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. चल आता आपण दोघी त्या घरात राहायचं, तिकडे जाऊयात. निंगी म्हणते की नको, मी इथेच ठीक आहे. त्यावरती आता कमळी म्हणते की अगं हे बघ, राजन काकांनी स्वतः सांगितलं की निंगी तुझा जीव आहे, त्यामुळे तू तुझ्या जीवाला घेऊन इकडे परत ये. आणि हे बघ, तुला त्या घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे. हे बघ, किती काही झालं तरी सुद्धा आपल्याला कोणी वेगळं नाही करू शकत आणि आडू सुद्धा शकत नाही. जिथे मी आणि तेथे तू, चल लगेच आवर, तयार हो. तेव्हा आता कमळीला आणि निंगीला फारच आनंद होतो. ऋषी म्हणतो की चला पहिलवान तयार व्हा, डोळे वगैरे पुसा. आता कमळी म्हणते की उठ ना, अगं मला खूप भूक लागलेली आहे. आता निंगी म्हणते की हो लगेच आवरते. बंड्या म्हणतो की कमळी एकदाच हिला घेऊन जा. कमळी बंड्याला म्हणते की बंड्या तू एकटा काय करणार बरं. बंड्या म्हणतो की मी तुम्हाला कॉलेजमध्ये भेटतच राहणार आहे. हे बघा, तसंही तुम्ही दोघे एकत्र राहिल्यावर मात्र सगळं काही ठीक होईल हे मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही फक्त आणि फक्त एकमेकींची साथ द्या. त्यावरती आता ऋषी म्हणतो की हे बघा कमळी आणि निंगी, लवकरात लवकर आवरा, आपल्याला अजून आईस्क्रीम खायला जायचं आहे आणि अगदी तुम्हाला घरी सुद्धा सोडायचं आहे. किती उशीर होईल बरं, लगेच तयार व्हा. आणि बंड्या आता निंगीला म्हणतो की हे बघ, तुझ्यामुळे उशीर होतोय, चल पटकन तयार हो. आणि निंगी मात्र बंड्याच्या हाताला धरते आणि चल माझं सामान घेऊन येण्यासाठी मदत कर म्हणून त्याला घेऊन जाते. त्यावरती ऋषी मात्र आता कमळीला म्हणतो, कमळी तू हा डिसिजन घेऊन खरंच खूप बरं केलं. त्यावरती कमळी हसून म्हणते की राजन काकांनी परवानगी दिली म्हणून सगळं काही बरं झालं. त्यावरती ऋषी म्हणतो की ते तुला का नाही म्हणतील, कारण ते तुझे वडील आहेत. त्यावरती कमळी म्हणते की सर थँक्यू, तुम्ही कसलाही विचार न करता माझ्यासाठी आलात त्याबद्दल. आणि हे बघ अगं, तू अन्नपूर्णा आजींची नात आहे आणि तुला नाही म्हणून मला काही माझा जॉब घालवायचा नाही. तुझं मात्र आता मला ऐकावंच लागेल, नाहीतर माझा जॉब जाईल. म्हणून तो कमळीची गंमत करतो. कमळीला हसायला येते. त्यानंतर मात्र इकडे नयनतारा ऋषीची वाट बघत असते आणि ते विचार करत असते. तर सतीश विचारतो की काय झालं नयनतारा, तू कसला इतका विचार करत आहे. त्यावरती नयनतारा म्हणते की तुम्ही सांगा की सतीश, आता ऋषीला इतक्या उशिरापर्यंत बाहेर जाण्याची काय गरज होती, की तो कशासाठी गेला आणि कुठे गेला. आणि एकतर तो फोन सुद्धा घेत नाही आणि तेवढ्यात ऋषी आत येतो. नयनतारा लगेच उठते. ऋषी मात्र विचारतो की काय झालं, तुम्ही अजून जागे आहात का. त्यावरती नयनतारा लगेच विचारते कुठे गेला होता ते सांग. तर ऋषी म्हणतो की माझं एक इम्पॉर्टंट काम होतं म्हणून मी गेलो होतो. त्यावरती नयनतारा विचारते की एक मिनिट, नक्की काय काम होतं असे, आणि मला खरं सांग की तुला नक्की त्या कमळीने बोलावलं होतं तर. आता मात्र ऋषी काही उत्तर देत नसतो. तर नयनतारा म्हणते की हे बघ, ती चूक मात्र रोहितनी केलेली आहे, ती चूक मी तुला नाही करून देणार. आणि हे बघ, तुला असं वाटत असेल की कमळी ही अन्नपूर्णा आजींची नात आहे, सगळे काही प्रश्न बदलले असतील, परंतु तसं काही नाही, लक्षात घे. आणि हे बघ, ती ज्या वातावरणात वाढेल आहे, तिचं जे राहणीमान आहे आपल्यापेक्षा वेगळं आहे अगदी पूर्णपणे. त्यावरती आता ऋषी म्हणतो की आई तू काय बोलतेस, मी आता तुला किती वेळेपर्यंत सांगितलं, आम्ही फक्त आणि फक्त फ्रेंड्स आहोत, बाकी काही नाही. त्यामुळे डोंट वरी, मी तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही, तुम्ही झोपा आता, असे रागवून मात्र आता ऋषी अगदी झोपायला निघून जातो. त्यावरती आता सतीश नयनताराला म्हणतो की तू उगाच असे ओव्हर ऍक्ट होते. त्यावरती नयनतारा म्हणते की नाही. आणि हे बघ सतीश, कमळी ही चांगली मुलगी आहे आणि हे बघ मी तिचं कौतुक सुद्धा केलं, परंतु कॉलेजमध्ये जो काही तिने डिसिजन घेतलेला आहे तो सुद्धा मला खूप आवडला, परंतु तिचा प्रेझेंट मात्र ऋषीच्या आयुष्यामध्ये मला नाही चालणार. त्यावरती आता सतीश म्हणतो की बरं ठीक आहे, बघ ऋषी मात्र मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे तो असलं काही करणार नाही, अगदी लक्षात घे, आणि ट्रेस मात्र घेऊ नकोस. आणि आता सतीश आत जातो. तर आता नयनतारा मनात म्हणते की नाही सतीश, काही बाबतीत मात्र मुलंही वाहवत जातात, आई वडील म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच हवं. तेवढ्यात नयनतारा पाणी प्यायला घेते आणि पाणी प्यायला घेतल्यानंतर मात्र तिला जोराचा ठसका लागतो आणि तेवढ्यात गौरी धावतच येते आणि हळूच असं म्हणते. किंवा आता गौरी म्हणते की मॅडम कशाला तुम्ही इतका त्रास करून घेतात केवळ त्या मुलीमुळे. त्यावरती नयनतारा हे ऐकून म्हणते की साधनाताई हे बघा, मला हे अजिबात नकोय की ऋषी मात्र त्या मुलीच्या आहारी जाईल. हे काही झाले तरी मला ऋषीला त्या मार्गावर नाही जाऊन द्यायचं कुठल्याही परिस्थितीत सुद्धा. त्यावरती आता ह्या म्हणतात की खरंच मी तुम्हाला सांगते, आपला ऋषी बाबा आहे ना, तो मात्र अगदी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, तुम्ही खरंच खूप वेगळा विचार करतात, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता लगेच नयनतारा आत जाते. मात्र आता गौरी विचार करते की काय माहिती की ही पोरगी आहे तरी कोण. त्यानंतर मात्र आता इकडे राजन दरवाजा उघडतो. तर निंगी आणि कमळी ह्या दोघे येतात. राजन अगदी आनंदाने त्यांचं आता ह्या महाजन कुटुंबात निंगीचं स्वागत करतो. आता निंगी लगेच खुश होत थँक्यू राजन काका असं म्हणते आणि कमळीशिवाय काही मला करमतच नव्हते.
आता रागिनी अनिका ह्या मात्र अगदी धक्क्याने बघतच असतात की आता ही निंगी सुद्धा इथे राहायला आली तर. त्यावर आता राजन म्हणतो की अगं हे बघ तिचं तरी काय वेगळं होतं, कमळीला सुद्धा तुझ्याशिवाय करमत नव्हतं, तिची सुद्धा अवस्था तशीच होती. आता या घरामध्ये मात्र तुम्ही आनंदाने राहायचं. जशी माझ्यासाठी आता अनिका आहे, कमळी आहे, तशीच निंगी तू सुद्धा आहे. अनिका लगेच आता रागाने उठते. आता रागाने मात्र ती राजनला विचारते की काय चाललं हे सर्व, ही निंगू पिंगू कच्चा लिंबू इथे काय करतो. त्यावर आता कमळी हसून म्हणते की ती माझी मैत्रीण आहे आणि ती आजपासून आपल्या येथेच राहणार आहेत. रागाने अनिका म्हणते की गावछाप, अगं मी तुझ्याशी नाही बोलले, मी माझ्या डॅडाशी बोलले, त्यामुळे तू मध्ये मध्ये करू नकोस. ती रागाने मात्र उद्धट सारखं आता ती राजनला विचारते की डॅड तू सांग की कमळी येथे ह्या निंगीला घेऊन काय करते, निंगीचं या घरात काय काम आहे. राजन रागाने म्हणतो की अनिका हे बघ, तुझ्या मोठ्या बहिणीने जे उत्तर दिलेलं आहे तर तेच उत्तर माझं आहे आणि घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात का. तेव्हा अनिका रागाने म्हणते की आता मला स्पष्ट मी हे सांगत आहे की गावछाप नंबर 2 मला इथे नकोय म्हणून. तेव्हा मात्र आता राजन रागाने अनिकाला बास असं म्हणतो. त्यावरती अनिका राजनला म्हणते की तू बास कर, ऑलरेडी मात्र तू आता गावछाप नंबर 1 तर आणली आणि आता नंबर 2 सुद्धा आणली, त्यामुळे ती इथे नाही राहू शकत. आणि जर हिला इथे राहायचं असेल तर मी एक काम करते, मी सुद्धा या गावात म्हणजे घराच्या बाहेर जाते, त्यामुळे तू डिसाइड करायचं की तुला नक्की काय पाहिजे ते. त्यावरती आता रागिनी म्हणते की हे कमळी हे सर्व काय सुरू आहे आणि आत्ताच्या आत्ता मात्र तू हिला जायला सांग. आणि काय ग, तुला आमचं घर काय धर्मशाळा वाटते का, कुणालाही तू येथे घेऊन येऊ शकते की तुमचं काय सुरू आहे. आणि काय ग निंगे, तुला लाज वगैरे आहे की नाही. लगेच उठली आणि चालती झाली, त्यामुळे चल आत्ताच्या आत्ता मात्र हे घरातून चालती व्हायचं. किंवा आता कामिनी म्हणते की अगं यांना कुठे लाजा आहेत, या मुलींना 1 नंबरच्या अगदी लाजा नाहीत, निर्लज्ज आहेत त्या. आणि हे फक्त त्या अशा नाही ऐकणार, त्यांना मात्र सिक्युरिटीला सांगून बाहेर हाकलावं लागेल. पण कामिनी सिक्युरिटीला आवाज देते तर राजन रागाने आता आत्याला म्हणतो की हे बघ, ह्या दोघींना मात्र या घरात मी आणलं. कामिनी विचारते की कशासाठी. आता कामिनी लगेच म्हणते की ही वहिनीची दुसरी नात आहे का, एका नातीला तर तू आणलंस, मग आता ही दुसरी कशाला, की ही कोण आहे. तेव्हा आता निंगी कमळीला म्हणते की हे बघ, मी जाते इथून आणि मी हॉस्टेलमध्येच राहते. आणि तेवढ्यात मात्र आता ही सुजाता आहे तर ती अन्नपूर्णा आजींना बाहेर घेऊन येत असते. तर कामिनी मात्र आता कमळी आणि निंगीला म्हणते की तुम्हाला सगळं काही या घरामध्ये फुकटात हवं आहे, फुकट खायला, फुकट शिक्षण आणि काही लाज वगैरे आहेस की नाही तुम्हाला, म्हणून आता त्यांचा खूप अपमान करत असते. इतकं मी तुम्हाला बोलते तरी सुद्धा तुम्ही जागच्या हलत नाही आणि पायाला काही खेळ वगैरे टोचलेले आहेत का. म्हणून कामिनी पुढे येते आणि निंगीच्या हाताला धरून तिला बाहेर काढत असते. राजन म्हणतो की आत्या शांत राहा. अन्नपूर्णा आजीला मात्र आता खूप राग येतोय आणि त्या बोटाने मात्र हालचाल करायला लागतात की नाही म्हणून. आणि तेवढ्यात कमळी हे सर्व पाहते आणि कमळी म्हणते की आजींचं बोट मात्र हल्लेलं आहे, त्यांना काहीतरी सांगायचं आहे, जे काही सुरू आहे त्याबद्दल बोलायचं आहे. आणि हे बघा आजी, माझ्या लक्षात आले की तुम्हाला जे पाहिजे तेच होणार आहे. आता कमळी लगेच थांबा असं म्हणते आणि म्हणते की अन्नपूर्णा आजींना मात्र हे असं कधीही आवडलं नसतं, त्यांनी मात्र निंगीला कधीही अडवलेलं नाही. त्यावर आता कामिनी म्हणते की हो, हे तर मात्र बरं आहे, कारण वहिनीला काही बोलता येत नाही, मग आता मात्र तू बोलणार तर. आणि छान आहे, आणि तू मात्र पुरावे दाखवून कमळी राजन महाजन हे तू सिद्ध केलेलं आहे, पण ह्या निंगीचं काय. त्यावरती आता अनिका लगेच म्हणते की ए निंगू पिंगू, अगं तुझं सरनेम काय आहे बोल ना, तू महाजन नाही ना. त्यावरती निंगी म्हणते की घोरपडे. तर कामिनी म्हणते की हो, आणि या नावाला मात्र इथे काही अगदी घेणं देणं नाही, तू मात्र आता इथे महाजनामध्ये नाही राहू शकत, त्यामुळे तू इथून निघायचं. तेव्हा आता कमळी रागाने बघत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.